एका ट्रिपसाठी. म्हणजे फॅमिलीसोबत जातो आहे सगळ्या. तर 9:30ची ट्रेन होती. वास्को दा गामा स्पेशल ट्रेन होती, पण ती डिलेड आहे. किती काय लिहिलेलं आहे वाच. आता येऊन निघालो, मुंबईला पोचलो आणि कलेक्ट आपली ट्रेन होती ती आहे डिलेड. त्याच्यामुळे जेवण होतं आता जसं तुम्ही बघितलं की बॅग वगैरे पॅक केली मी आणि आता आम्ही निघतो आहे एका ट्रिपसाठी. म्हणजे फॅमिलीसोबत जातो आहे सगळ्या. तर एकदा तुम्ही गेस करा की मी कुठे जातो आहे. आणि आता इथून जायचं आहे मला मुंबईला. मुंबईवरून कुठे ट्रेन जाते ती तुम्ही नक्की गेस करून सांगा. मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला बोललो होतो, जसं मी बोललो होतो साक्षी फूडमध्ये जातो आहे सामान आणण्यासाठी, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो मी ट्रिपला जातो, तेव्हा पण गेस करा. आत्ता पण गेस करा मी त्या डेस्टिनेशनवरती पोहोचेपर्यंत. तर 9:30ची ट्रेन होती, वास्को दा गामा स्पेशल ट्रेन होती, पण ती डिलेड आहे 1 तास 13 मिनटं आहे ती. तर 10:30 पावणे 11पर्यंत येईल ती रत्नागिरी स्टेशनवरती. इथून जाणार आहे मी, आई पप्पा बाईक घेऊन आणि तिथे पार्क करणार आहे, कारण येतानासुद्धा आम्हाला बाईक लागणारच आहे. तर आता डायरेक्ट आपण भेटू स्टेशनवरती. आणि नक्की गेस करा कमेंट बॉक्समध्ये की मी कुठे जातो आहे. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनलला आता सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ट्रिप्स आणि ॲडव्हेंचरस मोटो व्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील नक्की. आणि या ब्लॉगला एक लाईक नक्की करा, कमेंटसुद्धा करा तुमच्यासाठी सुंदर अशी. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर भेटू आपण डायरेक्टली आता आलो तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आणि बघू किती मजा येते या ट्रिपवरती. 20 minutes later. आणि आता जातो एका ठिकाणी फिरायला. तुम्ही ते ठिकाण शोधून काढा. आता मुंबईवरची जातो आम्ही. मुंबईवरून पुढची ट्रेन आहे. कोणता सिग्नल आहे? लाल आहे. रेड आहे. लाल कुठे दिसतोय का तुला? दिसतोय. की माणसं येतात मध्ये? कोणी ओपन केला? मम्मी ही रात कधी लावायची? काही का? A few hours later. तर जसं तुम्ही आता बघताय आम्ही आहे हॉटेल रूममध्ये. तर आम्ही रत्नागिरीहून निघालो, मुंबईला पोचलो आणि जी कलेक्टिंग आमची ट्रेन होती ती आहे डिलेड. त्याच्यामुळे वेळ होणार होता म्हणून हॉटेल रूम घेतली होती ती कल्याणच्या इथे. आणि इथून आता आम्ही निघतो डायरेक्ट स्टेशनला. 11:30ची ट्रेन नाश्ता करणार आणि जाणार डायरेक्ट स्टेशनला. डायरेक्ट तुम्हाला भेटू स्टेशनला.
ट्रॅव्हल ब्लॉग असेल ना तुम्हाला यामध्ये ट्रॅव्हलिंग बघायला मिळेल आणि जे डेस्टिनेशन असेल ते नक्की गेस करा कमेंट बॉक्समध्ये. तुमचा टाईम आहे कल्याण ट्रेन बघणार रात्री पोहोचणार आहे तिथे तर नक्की गेस करा जाऊ की आम्ही कुठे जातो. बसलो आहे ट्रेनमध्ये आम्ही फायनली आणि जर्नी चालू झाली. बने आम्ही आता जातो मुंबईतून उज्जैनला जातो आम्ही. आणि कोण कोण जातोय? आणि मी आणि ही आणि कोमल. वसई रोड जस्ट क्रॉस केला आता आम्ही. जस्ट थोडीशी चपाती खाल्ल्याला जाऊन झोपणार आहे. तर गेस केल्यात काय कमेंटमध्ये तुम्ही की आम्ही कुठे जातोय ते. तर आम्ही जातोय आता उज्जैनला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बघण्यासाठी. सोबत तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर. झोपतो डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. आर्मीचे ब्लॉग्स असतात उठायचं झोपायचं आणि ट्रॅव्हल करायचं असे ब्लॉग्स असतात. वाजलेत 6:30 आणि आम्ही पोचलो ऑलमोस्ट सुरतला. आम्हाला रात्री 2 वाजतील पोचायला उज्जैनला. ट्रेन जर्नी कंटिन्यू चालू आहे. जास्त काय दाखवलं नाही कारण झोपलो होतो. आता सनसेट चालू आहे बाहेर. बेस्ट वाटते बेस्ट. A few hours later. ही ट्रेन होती आपली आणि पोचलोय आम्ही आता. वाजलेत हो लेफ्ट साईडला जायचं. तर वाजलं आता 2:30 आणि आम्ही पोचलोय आता उज्जैनला. तुम्हाला माहिती नव्हतं डेस्टिनेशन काय आहे. तुम्हाला रिव्हील केले मी आता स्टेशनवरती पोचल्यानंतर. तर हा फक्त ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. तर संध्याकाळी तुम्हाला भेटल्यानंतर मी झोपलो परत. रात्री जेवायला उठलो. जेवायला IRCTCवरूनच ऑर्डर केलं होतं थाली व्हेज. तर ते जेवलो आणि परत झोपलो आणि आता पोचलो आम्ही रात्री 2 वाजता. 3-4 तास आय थिंक लेट आहे. 11चा टायमिंग होता इथे अरायवल ट्रेनचा पण आली इथे आत्ता. तर झोपतोय दमलो आहे खूप जास्त. तर उद्या आपण ही सिरीज कंटिन्यू करू म्हणजे उज्जैन महाकालेश्वर टेम्पलची. तर डायरेक्ट आपण उद्या भेटू सकाळी. तर हा ब्लॉग इतकाच होता. जर तुम्हाला हा ब्लॉग काय कारणास्तव आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल महाकालेश्वर उज्जैनला येणार असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाल कलरचं खाली सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करून सबस्क्राईब करा आणि
भेटू आपण अशा नवीन ब्लॉगसोबत. टिल देन बाय, काळजी घ्या आणि जय महाकाल. तुम्ही ते ठिकाण सोडून काढा. थांब.